नमस्कार मंडळी, मी सुवर्णा झाले. तर आपले स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. आजचा दिवस आपल्या सगळ्यांना आनंदाचा, हर्षाचा आणि उत्साहाचा जावो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. तर सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवाराच्या हार्दिक शुभेच्छा. तर चला मग पाहूया आम्ही मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी महालक्ष्मी मातेचे पूजन कशा प्रकारे करतो आणि महालक्ष्मी व्रत कशा प्रकारे करतो ते पुढे पाहूच. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. तर चला मग पाहूया आम्ही मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार कसा साजरा करतोय ते. चला मग पाहूया. चला, पहिले मी दिवाबत्ती करून घेते नेहमीप्रमाणे आणि मग आपण मार्गशीर्ष महिना साजरा करूया. चला. मी आई महालक्ष्मीच्या पूजनाची सर्व तयारी केलेली आहे. तर चला मग आपण आता पूजनाला सुरुवात करूया. चला. मी सकाळीच आईचे पूजनाची पूजाविधी केलेली आहे. तर आता माझे पूजन पण करून झालेले आहे. तर अशा प्रकारे आई महालक्ष्मीचे पूजन करून झालेले आहे. तर सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा. तर चला मग पाहूया आजचा दिवस आम्हाला कसा जातोय तो. तर चला मग पाहूया. चला. तर चला मग आई महालक्ष्मीच्या नैवेद्यासाठी आपण जेवण बनवूया. चला. पहा, अशा प्रकारे मी नैवेद्याची भाजी बनवलेली आहे. मटर, गाजर, बटाटा, शिमला मिरची, कांदा, मिरची. चला आता आपण नंतर भेटूया. आणि तर वरण पण आहे. महालक्ष्मीच्या नैवेद्यासाठी भाजी माझी तयार झालेली आहे आणि वरण पण तयार झालेलं आहे. मस्त भाजी झालेली आहे. मस्त सुगंध सुटला आहे. फारच छान भाजी झाली आहे आणि वरण पण तयार आहे. आता भात तयार झाला का आपण देवाला नैवेद्य दाखवूया. चला, मी बाकी तयाऱ्या करून घेते. जर भात तयार होतोय तर आपण देवाला पोथी वाचून घेऊया. चला. चला आता आपण पोथी वाचायला सुरुवात करूया आणि नंतर आरती घेऊया पोथी वाचून झाल्यावर. श्री महालक्ष्मी नमः अष्टक. श्री गणेशाय नमः. इंद्र उवाच, नमस्तुते महामाये श्रीपीठे सूर्यपूजिते शंखचक्र गदा असते महालक्ष्मी नमस्ते. नमस्ते गरुडारूढे कोलासुर
त्रिपुरासुर भयंकरी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमस्तुते. सर्वज्ञ सर्ववर्धे सर्व दुष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमस्तुते. सिद्धी बुद्धी प्रदे देवी मुक्तिमुक्ती प्रदायिनी मंत्रिमुक्ते सदा देवी महालक्ष्मी नमस्तुते. अत्यंत रहिते देवी आद्य शक्ती महेश्वरी योगी जे योग समृद्ध महालक्ष्मी नमस्तुते. स्थूल सूक्ष्म महारद्रे महाशक्ती महाधरे महापाप हरे देवी महालक्ष्मी नमस्तुते. पद्मासन स्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगतमाता महालक्ष्मी नमस्तुते. श्वेतांबर धरे देवी नानांक भूषिते जगतस्थिते जगतमाता महालक्ष्मी नमस्तुते. श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी. ऐकावी भक्तांनो, श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी. ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने महालक्ष्मीचे पूजन झाले की देवाला नारळ फोडून घ्यायचे. एका दमात नको फोडायला जाऊ, हाताला लागल. सावकाश फोड. तिथं ग्लास ठेवलाय बघ, पाणी इकडं तिकडं नको पडून ठेव. ग्लास जवळ घे. म्हणजे जरा जोरान फोड. कुठलं पाणी निघू दे. 2 भाग पाहू दे. फुटला काय म्हणजे तुझ्या लागणार नाही असा केअर करून. फोड. वा 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 मस्त. देवी मातेला पाय पड. देवाला प्रसाद दाखव. आपण पाहिलेलंच आहे. माझी आत्ताच पोथी वाचून झालेली आहे. तर मी आई महालक्ष्मी मातेसाठी नैवेद्य बनवलेलं आहे. तर चला मग आपण आई महालक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवूया. तर नैवेद्यामध्ये मी वरण भात भाजी आणि पापड लोणचं बनवलेलं आहे. तर चला मग आई महालक्ष्मीला पण नैवेद्य दाखवूया. चला. पापड चालतंय का? पापड एकीकडे. हां, जेवण बनून झालेलं आहे. तर चला मग आता आपण आई महालक्ष्मीला नैवेद्य दाखवूया. पोथी पण वाचून झालेली आहे. गरम. गरम गरम आताच केलं ना. वरण भात भाजी पापड आणि शिरा संध्याकाळी बनवू. देवाला दाखवलं का तुम्ही दोघं पण जेवून घ्या. येते तेव्हा जेवते. पापड तळून लोणचं पण दे. नंतर तळते पापड. आताच तळते. हे पापड तळते. आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे म्हणून एवढी काय गडबड नाही माझी. उद्यापनाला जाम गडबड होते घाई.
लास्टच्या गुरुवारी जामच गडबड होते माझी. तेव्हा सर्व खरोखर मला मदत करतो. आज एवढी काय केली नाही तुम्ही मदत मला. लोणचं काढताय तो मम्मी. चमच्यातलं कोणी घेतलं? काचेचा चम्मच. लोणच्याला पहिले आम्ही लहान होतो ना तेव्हा काचेची बरणी असायची लोणच्याला आणि मिठाला. आता आपण प्लास्टिक वापरतात. चल डोकं टेक. मम्मा मी मैत्रिणीला बोलायला चालले. आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे. मी महालक्ष्मी मातेसाठी पोथी वाचून घेतलेली आहे आणि आईला नैवेद्य पण दाखवलेला आहे. तर आता मी आई महालक्ष्मी मातेसाठी प्रसाद बनवायला चालले. प्रसादात मी आईला शिरा बनवणार आहे. तर चला मग प्रसादाची तयारी करूया आणि आई महालक्ष्मीसाठी शिरा बनवूया. चला सर्व करशील ना मदत व्हिडिओ घ्यायला? चला. चांगला गरम होऊन द्यायचा. देवासाठी प्रसाद बनवतो आणि मग गरम झाला चांगला करावा टाकायचा गरम गरम. आपल्याला अंदाजानुसार खाणार ना रवा जास्त टाकावा. नको खाऊ. चांगला लालसर रस्त्यावर भाजून घ्यायचा. एवढा कोण खाईल मग? तर स्वतःला आवडतो. प्रसाद वेशने वाटायला पण लागलं. चांगला लालसर भाजून घ्यायचा तुपात. साजूक तूप घ्यायचा. कधी मामांचे तर म्हशी होत्या ना तर आपल्या घरी रास तूप असायचा. पिऊ आपल्या भारी व्हायचा शिरा आई बनवायची. आईचं सगळं तुपात असायचा. पुऱ्या पोळ्या साजूक तूप. आता बघ लालसर झालाय ना. आता दूध इकडे आपण गरम करत ठेवलंय. आता दूध टाकू त्यात गरम गरम. तर कॅमेरा लांब घ्या. बोललो ना तुला.
मस्त होतो शिरा. काय होतंय? काय ऑब्झर्व झाला त्याच्यात अजून टाकून लावू. तुपात केला ना मस्त. वाव मम्मी शिरा बनवते. Yes. Any problem? नो. असं आता थोडा वेळ झाकण द्यायचा आणि मग साखर टाकायची. आता साखर टाकून द्यायची अंदाजे आपल्याला. जास्त गोड पाहिजे असं जास्त गोड. भरपूर शिरा बनवले म्हणून जास्त साखर देते. अंदाजाप्रमाणे माझं सगळा अंदाजाप्रमाणे असतं. मोजून नको नसतं. वाव. आता वाफेवर ठेवूया आपण 5 मिनिटं. हा चला ठेवूया मग. 5 मिनिटं वाफेवर ठेवून झाल्यावर आपण केले टाकूया त्याच्यात. हा चालेल. एवढा जवळून नको घे. घे बाबा लांबून घेतला. आता साखर टाकून झाली. आता आपण केला टाकूया. केला आहे ना असा केला मॅम. असं बारीक 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 करून असं 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 थोडं थोडं मॅश करून म्हणजे मॅश करून टाकायचं केला. शिरा जास्त आहे म्हणून 2 केली घेते कारण केला छोटे छोटे आहेत. मोठा केला असला तर एकच बास होतं. मी एक केला मी खाला. असं परत हा पण मॅश करून टाकायचा आणि नंतर काजू बदाम टाकून आपला शिरा प्रसादासाठी तयार आहे. छोटे तुकडे करायचे पण मस्त सगळ्याकडे पसरतात. मोठे टाकल्या का एका ठिकाणीच राहतात. टाक. पण तोडते मी. असे टाकायचे. मनुका असले मनुका टाकायचे. काजू बदाम काय टाकायचा आणि प्रसादासाठी हा शिरा तयार आहे. आता थोडा आपण याला वाफेवर पुन्हा एकदा ठेवूया. आपण देवाला प्रसाद टाकूया. ओके. ओके. शिरा वाफेवर होते त्यावर आपण आरती करून घेऊया. चला मग आमच्या बरोबर आरतीला आई महालक्ष्मीची आरती आपण घेऊया. चला. सुख करता दुखता वार्ता विघ्नाची मुरली पुरी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उपेंदुराची कंठी करते माळ मुक्ता फळांची. जय 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 मंगलमूर्ती दर्शन प्रेमान कामना पूर्ती. जय देव जय गागर्य जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन प्रेमान कामना पूर्ती. जय देव जय जय लंबोदर पीतांबर परिवर बंधना सरतोंड वक्रतोंड जय देवी जय महालक्ष्मी वशशी व्यापक रूपे तुसूल सुष्मी. जय देवी जय सर्वे ऋषी दिव्य मुनियोगा पूर्ववर्गाई मंगल प्रियंकाता कमलाकर्णे जय श्री राजन मिळला राजा सहस्रवे बुधन पुरे कोण राजा. जय देवी जय महालक्ष्मी वशशी व्यापक रूपे तुसूल सुष्मी. जय 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 देवी जय महालक्ष्मी
व्यापक रूपे लक्ष्मी जय देवी जय तारा सत्ता द्वैता सुभस्ता गौरी संख्ये मंत्रे प्रकृती निर्गुण निर्धारी गायत्री निर्बीजा निगमानसारी लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाय तुझे प्रेमे आलिंगण आनंद पूजन गावे ओवाळीन मने नम तमेव माता पिता तमेव बंधू सखा तमेव विद्या द्रवण तमेव सर्वं मम देवे कायेन वाचा मनसेन्द्रियाणा बुद्धसदा प्रकृती सदा करोमि यज्ञं सकलपरस्मै नारायणाची समर्पता अधिवन्दे सोमं नारायणं कृष्णनामोदेव श्रीराम माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामकृष्णं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे मंगलमूर्ती गणपती बाप्पा महालक्ष्मी माते की उंदीर मामा की सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी दिया माझा पडावा उभेशू नको गुणवंता आनंद रघुनायका मागणे इच्छात जय जय रघुवीर समर्थ मोर्या मोर्या मी बाळताणे तुझीच सेवा परिवार ताणे अपराध माझे कोट्यान कोटी मोरेश्वरावा तुगाल कोटी गणपती बाप्पा मंगल मूर्ती महालक्ष्मी माते की मंदिर मामा की घे. आरती घे आरती घे हे बंद कर. आई महालक्ष्मी मातेसाठी प्रसाद तयार आहे. चला आता आपण प्रसादाचा नैवेद्य आईला दाखवू. आणि वाटून पण आहे सगळ्यांना. हां चला आईला प्रसाद घेऊन. और यहाँ पे एक 10 का बोल्ट है. ये अंदर की तरफ यहाँ पे एक बोल्ट है, एक यहाँ पे है और एक यहाँ पे नीचे की तरफ है, एक यहाँ पे. तो अंदर की तरफ 4 बोल्ट है, बाहर की तरफ एक बोल्ट है. अपना कोई सिस्टम आ रहा है. अपने बोल्ट को आता स्वरूप हा प्रसाद ना सगळ्यांना वाटून. हां गरम आहे. हा गरम आहे. आमची येवा आली बाप्पा करायला. लास्ट पडल पडल तिला येतं पाया पडतं. लास्ट ते स्वरूप तू पण पड ना ते पण पड. लास्ट आहे लास्ट. बाप्पा बाप्पा ए बाप्पाला प्रसाद दे. फ्लावर दे फ्लावर. बाप्पाला फ्लावर दे दे. लास्ट आहे. तर आजचा मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आम्ही आनंदात हर्षात पार पाडलेला आहे. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल
तर मला नक्की सबस्क्राईब कर. तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय 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 बाय. आमची मगाची व्हिडिओ जरा अर्धी राहिली, मी कॅमेरा बंद केलेला होता त्यामुळं. तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय 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 बाय.